पगारवाढी आणि बढती प्रकरणात शासनाने केलेल्या अन्यायाविरोधात आरटीओ पनवेल आणि पेण विभाग कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत। आज सर्व मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला। आपल्या मागण्यांसाठी, आपल्या हक्कासाठी आज सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत। त्यांच्या काम बंद आंदोलनामुळे जनतेचे नुकसान होणार आहेच, त्या व्यतिरिक्त शासनाचे देखील मोठे नुकसान होणार आहे। नमस्कार। प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण हे दोन्ही कार्यालय आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचे आम्ही आज निवेदन माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीयुत सचिन वेदाते साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे व आजपासून या संपात आम्ही सामील झालेलो आहोत। आमचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, जसं आकृतीबंध तात्काळ लागू करणं, तसेच आमचं महसूल विभाग जे बदले आहे त्या विभागानुसार बदल्या करणं, तसेच आमचे जे पदोन्नत्या रखडलेल्या आहेत त्या तात्काळ पदोन्नत्या देणं, तसेच कनिष्ठ लेखापरीक्षक यांना तदर्थ पदोन्नती तसेच पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना पदोन्नत्या देणं याबाबतच्या आमच्या ज्या मागण्या आहेत यासाठी आम्ही आज रोजी 24 तारखेपासूनचा जो संप होता त्यात आम्ही आजपासून संपावर जाण्याची घोषणा देत आहोत। तर संप सुरू ठेवलेला आहे। तर या संपातील आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आकृतीबंध हा 2 वर्ष लागू झाला असून त्याची अजूनपर्यंत काही अंमलबजावणी झालेली नाही आहे, परंतु ती तात्काळ करावी हीच आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे। तसेच पदोन्नतीच्या ज्या जाचकाठी आहेत तर त्या रद्द करून सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, एवढेच आमच्या माफक अपेक्षा आहेत। धन्यवाद। आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न असलेली पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचारी संघटना जी आहे या संघटनेमार्फत राज्य संघटनेने दिनांक 24 सप्टेंबर 2024 पासून जो संप पुकारला होता त्या संपामध्ये आज दिनांक 25/9/2024 पासून पनवेल प्रादेशिक परिवहन संघटना ही सहभागी होत आहे। सहभागी होण्याची कारणं आणि संपाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। आकृतीबंधाची जी अंमलबजावणी आहे ती पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी। पदोन्नतीमध्ये विभागाने ज्या जाचकाठी लादलेल्या आहेत त्या जाचकाठी रद्द करून तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी। त्यासोबतच महसूल बदलीचा जो विषय आहे त्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा। यासोबतच इतर ज्या विविध मागण्या आहेत त्याकरिता दिनांक 24/9/2024 पासून राज्य संघटनेने पुकारलेला जो बेमुदत संप आहे तर आज दिनांक 25/9/2024 पासून पनवेल प्रादेशिक संघटना या संपामध्ये सक्रिय सहभागी होत आहे आणि आमच्या मागण्या प्रशासनानं तात्काळ मंजूर कराव्या यासाठी आम्ही आग्रही आहोत। त्यासोबतच जनतेला जो आज या संपामुळे जो काही त्रास होत आहे त्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन संघटना ही दिलगिरी व्यक्त करते आणि त्यासोबतच जनतेला या रास्त मागण्यांसाठी आणि जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी सहकार्य करावं अशी नम्र विनंती करते। पूर्ण महाराष्ट्र जे कार्यक्षेत्र आहे आरटीओ विभागाचं त्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या विभागासाठीचं जे आकृतीबंध आहे आणि तो आकृतीबंध सन 2022 पासून त्या अंमलबजावणी करण्यात आली आहे, पण त्याची सक्रिय अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पदोन्नती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती तात्काळ आत्तापर्यंत झाली नाही। 2 वर्षाचा अवधी असा लुटलेला आहे। त्या दरम्यान बऱ्याचदा संघटनेनं निवेदनं आणि विविध प्रकारचा पाठपुरावा केलेला आहे, पण अद्यापर्यंत आम्हा कर्मचाऱ्यांच्या हाती काही न लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हताशतेची भावना आहे। संप हा बेमुदत आहे कारण ह्या मागण्या अतिशय जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत आणि कालावधी लोटत चालले आहे। तसेच आमचे वरिष्ठ कर्मचारी जे पदोन्नतीशिवाय आज रिटायर होत आहे, जो कळीचा मुद्दा आहे पेन्शन, आम्हाला बऱ्याच कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, पण पदोन्नतीच्या निमित्ताने जो काही आर्थिक लाभ आम्हाला कर्मचाऱ्यांना होणार आहे, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो आर्थिक लाभ होणार आहे त्या बाबतीत ते कर्मचारी शासनका असताना ते आधी सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता त्या बाबतीतले लाभ मिळणं शक्य नाही, पण जे कर्मचारी कार्यरत आहेत आणि जे येत्या 1-2 वर्षांमध्ये निवृत्त होत आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ मिळावेत। त्यासोबतच आम्ही जे कनिष्ठ लेवलचे कर्मचारी आहोत ते देखील त्यांना उच्च श्रेणीचं वेतन आणि उच्च श्रेणीचे लाभ आहेत, त्यासोबत पदनामाचा जो बदल आहे तो तात्काळ करण्यात यावा अशी आमची मागणी आहे।